नमस्कार, मी डॉक्टर स्वागता पांडव, फिजिओथेरपिस्ट ॲट केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तर आज आपण टेनिस एल्बो बद्दल माहिती पण घेणार आहोत आणि त्याच्याबद्दलच्या काही एक्सरसाइजेस पण शिकणार आहोत, जेणेकरून आपलं पेन बऱ्यापैकी कमी होईल. चला तर मग आज आपण घरच्या घरी करण्यात येण्यासारख्या एक्सरसाइजेस ज्या की तुम्हाला टेनिस एल्बोच्या पेनसाठी हेल्प करतील अशा एक्सरसाइजची आज आपण माहिती घेऊया. या एक्सरसाइज अतिशय साध्या आहेत आणि या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता. सोबतच मी एक्सरसाइज करून पण दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला चुकीच्या एक्सरसाइज तुमच्याकडून केल्या जाणार नाहीत. त्यातली पहिली जी एक्सरसाइज आहे याला म्हणतात रेडिओ अल्नार नर्व मोबिलायझेशन, जी की नर्व आपल्या नेक पासून सुरू होते, मागे आपल्या आर्मच्या मागच्या बाजूला जाते आणि तिथून पोस्टेरियर कंपार्टमेंट ऑफ हँड म्हणजे या बाजूला ती नर्व जाते. या नर्वचं मोबिलायझेशन केल्यामुळे एखाद्या वेळेस ज्या पेशंट्सला नेक पासून ते पूर्ण हातापर्यंत जे टेनिस एल्बोचं पेन ॲग्रिवेट झालेलं असतं किंवा रेडिएट झालेलं असतं, ती नर्व स्लॅक व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे त्यांचं पेन बऱ्यापैकी कमी होतं. तर चला ती एक्सरसाइज बघून घेऊया, ज्याचं नाव आहे रेडिओ अल्नार नर्व मोबिलायझेशन. याच्यामध्ये आपल्याला आपला हात जो आहे हा स्लाइटली वाकवायचा आहे उलट्या दिशेने, म्हणजे आपल्या पोस्टेरियर कंपार्टमेंटच्या दिशेने हा हात आपल्याला टर्न करायचा आहे. हा टर्न केलेला हात अशा प्रकारे मागे न्यायचा आहे आणि टर्न करायचा आहे आणि आपली जी मान आहे ही त्याच बाजूला टर्न झाली पाहिजे. ही पोझिशन 1 झाली. त्यानंतर स्लॅक होण्यासाठी ही पोझिशन 2 झाली. परत ही पोझिशन 1, ही पोझिशन 2, ही पोझिशन 1 आणि ही पोझिशन 2. याच्यामुळे ही जी टू अँड फ्रो मोशन आहे, जी आपला हात मागच्या बाजूने पोझिशन 1 ला जातोय आणि दुसऱ्या पोझिशनला येतोय, ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामुळे आपल्या बॅक पोस्टेरियर कंपार्टमेंट ऑफ हँड याच्यामध्ये फोर आर्म याच्यामध्ये आपल्याला लॅक्सिटी म्हणजे इथे स्ट्रेचिंग पण होते आणि त्या नर्वची लॅक्सिटी पण म्हणजे ती नर्व सुद्धा स्लॅक होते. तर याच्यामुळे आपलं पेन बऱ्यापैकी कमी होतं. त्याच प्रमाणामध्ये आपल्या पोस्टेरियर कंपार्टमेंटमध्ये मसलची स्ट्रेचिंग झाल्यामुळे तिथले मसल सुद्धा आपल्याला जे स्पाझममध्ये गेलेले असतात ते सुद्धा मसल थोडेसे लॅक्स होऊन जातात. तर ही झाली आपली एक्सरसाइज 1. ही एक्सरसाइज जवळपास 10 ते 15 वेळेस रिपीट करायची आहे. तुम्ही ऑल्टरनेट डे किंवा डेली सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता, जे पण तुमच्या फिजिओथेरपिस्टनी सल्ला दिलेला असतो त्याप्रमाणे. आणि ॲज पर तुमचं किती जास्त ॲग्रिवेट आहे याच्यानुसार आपण एक्सरसाइजचा टायमिंग आणि ड्युरेशन ठरवू शकतो. चला तर आता बघूयात एक्सरसाइज नंबर 2, ज्याच्यामध्ये आपण रिस्ट एक्सटेन्सर्सची स्ट्रेंथनिंग करणार आहेत. याच्यामध्ये आपण एक वेट घेणार आहोत, जसं की डंबेल आहे. ज्या व्यक्तींकडे डंबेल नाहीये, ज्या पेशंट्सकडे डंबेल नाहीये, त्यांनी एक ज्या बॉटल्सची ग्रिप त्यांच्या हाताला सुटेबल असेल अशा प्रकारची एक बॉटल, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अर्धा किलो पर्यंत किंवा तुमच्या स्ट्रेंथनिंग नुसार, काही लोकांची जर स्ट्रेंथ जास्त असेल तर 1 किलो पर्यंत आणि ज्यांची स्ट्रेंथ कमी असेल किंवा एखाद्या लहान मुलाला एक्सरसाइज करायची आहे तर अशा वेळेस अर्धा किलो पर्यंत त्या बॉटलमध्ये तुम्ही वाळू भरू शकता. किंवा जे पण काय ग्रिपिंग ज्या गोष्टीची चांगली आहे अशी कोणती पण गोष्ट तुम्ही वेट कफ म्हणून वापरू शकता. बाजारामध्ये काही डंबेल सुद्धा उपलब्ध आहेत, वेट कफ ज्याला म्हणतो आपण, ते अर्धा किलो पासून ते 2-3 किलो पर्यंत अवेलेबल असतात. ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा डंबेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर जे डंबेल आहे आपलं, ते या प्रकारे आपल्याला हात सरळ ठेवायचा आहे आणि आपल्या रिस्टला फक्त एक्सटेन्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये तुमच्या पूर्ण हाताचा स्ट्रेच तुमच्या पोस्टेरियर कंपार्टमेंटला म्हणजे लॅटरल इपिकॉन्डालायटिसवर हा पूर्ण स्ट्रेच जातो आणि या मसलची स्ट्रेंथनिंग होते. ज्या प्रकारे या मसलची स्ट्रेंथनिंग होते त्या जसं त्याची स्ट्रेंथनिंग होत राहील तसं तुमचं दुखणं कमी होत जातं आणि तुमच्या मसल्सला ताकद येते, जेणेकरून तुम्हाला ऍक्टिव्हिटीज कॅरी करायला, कुठली बॅग कॅरी करायला किंवा पाण्याचा ग्लास किंवा छोट्या गोष्टी उचलताना तुम्हाला अचानक जे दुखणारं पेन आहे, जे होणारं पेन आहे ते होणार नाही. ही झाली आपली दुसरी एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये आपण रिस्ट एक्सटेन्सर स्ट्रेंथनिंग म्हणतो या एक्सरसाइजला. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक एक्सरसाइज मी सांगते की ज्याच्यामध्ये आपल्याला थेराबँडने सुपिनेटर मसलची स्ट्रेंथनिंग करायची आहे. या तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला हा थेराबँड यूज करायचा आहे. या थेराबँड हा एक इलास्टिक बँड असतो, हा पण बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतो. आता समजा माझा डावा हात अफेक्टेड आहे तर मी एक लूप जे आहे ते माझ्या उजव्या हातामध्ये पकडून धरणार आहे आणि दुसरा एंड डाव्या हातामध्ये पकडून धरणार आहे. माझा हात
हा मिड प्रोन पोझिशन मध्ये असणार आहे आणि एका हातामध्ये मी फिक्स एक एंड पकडून ठेवलेला आहे आणि माझा मिड प्रोन मध्ये असलेला हँड मी प्रॉपरली हा बँड स्ट्रेच करून सुपिनेशन करते. इथे मी एक 5 ते 7 सेकंद होल्ड करणार आहे. 1 2 3 4 and 5 अँड अगेन मी नॉर्मल पोझिशनला येणार आहे. याचा अर्थ मिड प्रोनला येणार आहे. तर आपले जे सुपिनेटर मसल्स आणि अँकोनेस नावाचं जे मसल असतं, या मसल्सच्या स्ट्रेंथनिंगसाठी ही एक्सरसाइज खूप उपयुक्त ठरते. या तिन्ही एक्सरसाइज टेनिस एल्बोसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. फिजिओथेरपीमध्ये सुद्धा जे इलेक्ट्रॉनिक मोडॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक ट्रीटमेंट, त्यालाच आपण US म्हणतो, आणि आयसिंग, या 2 इलेक्ट्रिक मोडॅलिटीज आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात टेनिस एल्बोच्या ट्रीटमेंटसाठी. आयसिंग जी गोष्ट आहे ही तुम्हाला बाजारामध्ये कुठे पण आईस बॅग मिळतो आणि तो आईस बॅग तुम्ही 10 ते 15 मिनिट एक्सरसाइज करण्याच्या नंतर त्या आईस बॅगने आपल्या एल्बोला शेकू शकता तुम्ही, जेणेकरून तुमचं पेन लवकर कमी होतं आणि त्या साईडला, त्या पोस्टेरियर कंपार्टमेंटला जी पण काय सूज आलेली आहे, एल्बोच्या आजूबाजूला जी सूज आलेली आहे ती कमी करण्यासाठी आयसिंगची खूप मदत होते. त्याचप्रमाणे US जे आहे ते सुद्धा आपल्याला एक 15 to 20 मिनिट्स US अँटोफोरेसिसच्या बेसिसवर तुम्हाला आपल्या एल्बोच्या आजूबाजूला लावता येतं आणि त्याप्रमाणे या तिन्ही एक्सरसाइजेस आणि इलेक्ट्रिक मोडॅलिटीज याने तुमच्या टेनिस एल्बोचं पेन बऱ्यापैकी कमी होतं. त्याचबरोबर एक टेनिस एल्बोसाठी बँड सुद्धा मिळतो, जे की तुम्हाला रेस्ट, तुमच्या एल्बोला रेस्ट देतो, ॲक्टिव्हिटीज पासून वाचवतो आणि एक्स्ट्रा ज्या मूवमेंट होतात त्या रेस्ट्रिक्ट करण्यासाठी एक बाजारामध्ये बँड सुद्धा मिळतो. तो तुम्ही टेनिस एल्बो बँड म्हणून किंवा एल्बो बँड अशा नावाने तो इलास्टिक बँड असतो, तो सुद्धा तुम्ही तुमच्या टेनिस एल्बोच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला, या एक्सरसाइज कशा वाटल्या, या एक्सरसाइज किती प्रमाणामध्ये उपयुक्त आहेत हे मला कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. त्याचप्रमाणे ज्या पण गरजूंना टेनिस एल्बो झाला असेल त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि माझ्या अशाच व्हिडिओजला बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.